केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय. घरामध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पीएनजी कनेक्शन असलेल्या नागरिकांना घरगुती एलपीजी गॅस कनेक्शन ठेवता येणार नाही. आदेश तत्काळ लागू. अमेरिका आणि इराण युद्धाचा पाव बेकरी उत्पादनावर परिणाम. ठाण्यातील बेकरी उत्पादन देखील थांबले असल्याचं चित्र. शहरातल्या जवळपास 8 ते 9 महत्त्वाच्या बेकरी गॅस कमतरतेमुळे बंद. वर्ध्यात प्राथमिक शाळांमध्ये मध्यान्ह भोजनासाठी सिलेंडर नोंदणी करता योग्य आदेश देण्याची मागणी. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची निवेदनातून मागणी. पोषण आहार शिजवण्याची अडचण होण्याची शक्यता. आखाती देशांच्या युद्धामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा. मुस्लिम बांधवांच्या इफ्तार पार्टीला इफ्तार करण्यासाठी लागणारं अन्न शेगडीवर शिजवण्याची वेळ. पुण्यामध्ये काँग्रेसकडून चूल पेटून आंदोलन. सिलेंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस महिलांचं आंदोलन. बालगंधर्व चौकात महिला काँग्रेसकडून चूल पेटवत रस्त्यावरती स्वयंपाक करत निषेध व्यक्त. गोंदियामध्ये व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं हॉटेल व्यावसायिक संकटात. हॉटेलमध्ये आता कोळसा, इलेक्ट्रिक शेगडी, डिझेल शेगडीचा वापर. कमी ऊर्जा लागणाऱ्या पदार्थांना हॉटेल व्यावसायिकांकडून पसंती. व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं आता डिझेल शेगडीचा उपयोग. जेव्हापर्यंत डिझेल मिळेल तेव्हापर्यंत हॉटेल सुरू ठेवू. प्रशासनाने यावर गांभीर्याने लक्ष द्यावं आणि हॉटेल मालकांना सिलेंडर पुरवठा करावा. हॉटेल मालकांची मागणी. कारवाईमध्ये 84 गॅस सिलेंडर जप्त. 2 जण ताब्यात. तर वळपाडामध्ये 3 टेम्पोसह 84 गॅस सिलेंडर जप्त. बीडच्या इमामपूर परिसरामध्ये 29 गॅस सिलेंडर जप्त. अवैध साठा केलेले 29 गॅस सिलेंडर जप्त. 1 जण ताब्यात. पोलीस आणि पुरवठा विभागाकडून संयुक्त कारवाई. वर्ध्यातील हिंगणघाटमधील नांदगाव चौकातील 5 हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई. हॉटेलमधून 7 घरगुती सिलेंडर जप्त. अन्न पुरवठा विभागाची कारवाई. नागपूर विभागामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार. कारवाईमध्ये 110 सिलेंडर जप्त तर 5 गुन्हे दाखल. 163 गॅस वितरकांच्या गोदामांची तपासणी. काळा बाजार रोखण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची धडक कारवाई. भंडाऱ्यामध्ये गॅस सिलेंडरची साठेबाजी उघड. राजीव गांधी चौक आणि दौडी पारमध्ये विशेष मोहीम. बेकायदेशीर 37 सिलेंडरचा साठा प्रशासनाकडून जप्त. जालन्यामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची छापेमारी. जालना जिल्ह्यामध्ये 59 घरगुती सिलेंडर जप्त. जिल्ह्यामध्ये एलपीजी गॅसचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. जास्त दरानं सिलेंडर विकणाऱ्यांची माहिती देण्याचं आवाहन. नंदुरबारच्या तळोदा शहरातील किरण गॅस एजन्सीकडून नियोजन शून्य कारभार. नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट. एजन्सीकडे गॅसचा मुबलक साठा असूनही ऑनलाईन साईट बंद असल्याचं कारण देत ग्राहकांना सिलेंडर देण्यास टाळाटाळ. भंडाऱ्यामध्ये सिलेंडर हातामध्ये घेत काँग्रेसचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. महागाईच्या चटक्यानंतर आता गॅस सिलेंडरचाही तुटवडा. पंतप्रधान मोदींच्या विरोधात घोषणाबाजी. मुंबईमध्ये सीएसएमटी स्थानकाबाहेरील खाऊ गल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा. दुकानदारांना इलेक्ट्रिक शेगडीवर जेवण करण्याची वेळ. सरकार मूर्ख बनवत आहे. आमच्या समस्यांकडे सरकार लक्ष देत नाही. दुकानदारांनी व्यक्त केली खंत. नागपूर विमानतळावरील कॅन्टीनमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा. सिलेंडर नसलं तर विमानातील नाश्ता आणि स्टाफच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होणार. कॅन्टीन चालकाकडून अन्न पुरवठा विभागाकडे सिलेंडरची मागणी. युद्धाच्या नावाखाली धुळ्यातील केळी उत्पादकांची फसवणूक होत असल्याचा आरोप. व्यापाऱ्याकडून भाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. 1,500 ते 2,000 रुपयांचा दर 800 ते 1,000 रुपयांवर पोहोचला. धाराशिवमध्ये घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा सुविधा बंद केल्यानं गॅस वितरण विस्कळीत. गॅस एजन्सीच्या बाहेर सकाळपासूनच लांब रांगा. गॅस पुरवठा करणारे कर्मचारी गॅस वितरणामध्ये हेराफेरी करत असल्याचा नागरिकांचा आरोप. रायगडमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये घरगुती सिलेंडरचं वितरण. गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. पेणमधील भारत गॅसच्या वर्धन एजन्सी बाहेर पहाटेपासूनच नागरिकांच्या लांब रांगा. कोल्हापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का. मुश्रीफांचे खंदे समर्थक आणि कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सूर्यकांत पाटलांचा अचानक राजकीय संन्यास. छत्रपती संभाजीनगरमधील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कार्यालय इतर ठिकाणी हलवू नये. अंबादास दानवे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. कार्यालय स्थलांतरामुळे विकास कामांवर परिणाम होण्याची दानवेंकडून भीती व्यक्त. चंद्रपूरच्या भद्रावती एमआयडीसीमध्ये पोल गॅसिफिकेशन तंत्रावर आधारित 2 नव्या उद्योगांचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन. कार्यक्रमाला केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी होते उपस्थित.
इचलकरंजी शहरामध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलर चालकावर शहर वाहतूक पोलिसांकडून 10,000 रुपयांचा ई-चलन दंड. या प्रकारावरून चालकांमध्ये संतापाची लाट. टेम्पो ट्रॅव्हलर चालकांकडून एकत्रितपणे शहर वाहतूक पोलीस ठाण्यामध्ये धाव. जळगावच्या शेंद्रुणीमध्ये शिवसृष्टी आणि अश्वारूढ पुतळ्याचं मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते लोकार्पण. प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्यानं मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी मोबाईलद्वारे साधला संवाद. मीरा रोडमध्ये उपाहारगृहावर गुजराती भाषेतील पाटीला मनसैनिकांनी काळं फासलं. एक्सप्रेस हायवेवरील अमर पॅलेस इथल्या उपाहारगृहानं मराठी डावलून गुजराती भाषेमध्ये नामफलक लावला होता. जळगावमधील शनीपेठ पोलीस ठाण्यामध्ये हाणामारी. भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणेंना अपक्ष उमेदवार महिलेच्या पतीकडून मारहाण. महापालिकेचा टेंडर मिळवण्यावरून हाणामारी झाल्याची माहिती. कैलास सोनवणेंसह 2 जखमी. उपचार सुरू. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण. सोन्याच्या दरामध्ये 1,000ची तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 5,000ची घसरण. सोनं जीएसटीसह 1,62,225 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2,67,800 रुपयांवर. ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे यांचा 10 दिवसांपासून सुरू असलेला अन्नत्याग सत्याग्रह अखेर मागे. जिल्ह्यातील लोहार डोंगरीमधल्या प्रस्तावित लोहखाणीला राज्य सरकारकडून कालच स्थगिती. राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाकडूनही खाणीची परवानगी रद्द करण्याचं सरकारकडून आश्वासन. त्यानंतर उपोषण मागे. सोनम वांगचुक यांची 6 महिन्याच्या नजरकैदेतून सुटका. केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय. जोधपूर सेंट्रल जेलमधून वांगचुक बाहेर. विविध समुदाय नेते आणि महत्वाच्या व्यक्तींशी संवाद साधल्यानंतर निर्णय. बदलापूर सी बीच विक्री प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 जणांना अटक. राज्य महिला आयोगाची माहिती. अमोल पाटील यांनी नाशिकमध्ये परवाना असताना ठाण्यामध्ये आयव्हीएफ सेंटर सुरू केल्याचं समोर. एअर इंडिया आणि इंडिगो नंतर आता अकासा एअरलाइन्स इंधन अधिभार लावणार. 15 मार्चपासून तिकीट बुकिंगवर अतिरिक्त इंधन अधिभार लागणार. डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोन्ही विमान प्रवासाची तिकिटांवर 199 ते 1,300 रुपयांपर्यंत फ्युएल चार्ज आकारला जाणार. 1 एप्रिलपासून फास्टॅग वार्षिक पाससाठी मोजावे लागणार जास्त पैसे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा दरवाढीचा निर्णय. फास्टॅग वार्षिक पासचे दर 2.5% वाढणार. 3,000 रुपयांना मिळणारा हा वार्षिक पास आता 3,075 रुपयांना मिळणार. नंदुरबारमध्ये स्थलांतरित कुटुंबियांना देशामध्ये कुठेही रेशन घेता येणार. केंद्र सरकारच्या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेमुळे स्थलांतर झालेल्या कुटुंबांना फायदा. जिल्ह्यामध्ये 3 लाख शिधापत्रिका धारकांना फायदा होणार. हा फक्त एक ट्रेलर होता. पुढच्या वेळेला बादशाहच्या कपाळावर गोळी मारू. लॉरेन्स बिश्नोई गँगची गायक बादशाहला धमकी. हवाला व्यवसायामध्ये सहभागी असलेल्यांना इशारा. तर लॉरेन्स बिश्नोई गँगनं सोनीपतमधील गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली.